Today we discuss standard 8 जनरल सायन्स आणि धडा क्रमांक 5 इनसाइड द ॲटम आणि त्याचे लेक्चर क्रमांक 1. तर आपल्याला माहिती आहे काय आहे की एव्हरी मॅटर इज मेड अप ऑफ मॉलिक्युल्स. एव्हरी मॅटर. आता मॅटर म्हणजे काय तर आपल्या आजूबाजूला जे आपल्याला दिसतं बरोबर आहे किंवा जे आपल्याला जाणवतं, जे दिसत नाही पण जाणवतं, हवा आहे दिसत नाही पण जाणवतं, जे काय दिसतं ते मॅटर. मॅटर इट मे बी सॉलिड, मॅटर इट मे बी लिक्विड, मॅटर इट मे बी गॅसेस. कोणतं असो त्याला मॅटर म्हणायचं, द्रव्य मराठीमध्ये. आणि प्रत्येक मॅटर कशाचं बनलेलं आहे? इट इज मेड अप ऑफ मॉलिक्युल्स. मॉलिक्युल्स म्हणजे मराठीमध्ये रेणू. आणि मॉलिक्युल्स आर फॉर्म्ड फ्रॉम ॲटम्स. आणि मॉलिक्युल्स कशाचे बनलेले आहेत? मॉलिक्युल्स आर फॉर्म्ड ऑफ ॲटम्स. हो, आणि मॉलिक्युल्स कशाचे बनलेले असतात? ॲटम्सचे बनलेले असतात, ज्याला मराठीमध्ये अणू म्हणतात. तर रेणू कशाचे बनलेले आहेत? अणूचे बनलेले आहेत. आता फॉर एक्झाम्पल मी म्हटलं ऑक्सिजन, त्याचा मॉलिक्यूल O2 म्हणजे याच्यामध्ये ऑक्सिजनचे काय आहेत? दोन काय आहेत? ॲटम्स आहेत. तर हे जे आहे प्रत्येक म्हणजे थोडक्यात मी काय म्हणू शकतो? ॲटम इज स्मॉलेस्ट युनिट ऑफ मॅटर. दस म्हणून मी काय म्हणू शकतो? ॲटम इज known as smallest unit of matter. तो काय आहे? स्मॉलेस्ट युनिट ऑफ मॅटर आहे. कोणत्याही मॅटर, मग ते सॉलिड असो, लिक्विड असो किंवा गॅशियस असो. मी काय म्हणू शकतो? इट इज मेड अप ऑफ very small particles named as atoms. आणि ॲटम्स एकत्र येऊन काय बनतात? मॉलिक्युल्स बनतात. तर आता हे काय आहे? ही कन्सेप्ट ऑफ ॲटम अनेक सायंटिस्टनं काय केली? शोधली. अनेक सायंटिस्ट आहेत, त्याच्यापैकी 2-3 आपल्याला सिलेबसला आहेत. तर पहिलं काय आहे? तर पहिला सायंटिस्ट आहे डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी. डाल्टन कोण आहे? सायंटिस्ट आहे डाल्टन. आणि त्यांची काय आहे? ॲटॉमिक थेअरी. आता यांचं पूर्ण नाव होतं जॉन डाल्टन. आणि ही जी ॲटॉमिक थेअरी आहे त्यांनी काय केलं? 1803 साली त्यांनी ही थेअरी काय केलेली आहे? मांडलेली आहे. पहिली ॲटॉमिक थेअरी मानल्या जाते ते. आणि अकॉर्डिंग टू दिस थेअरी त्यांनी सांगितले मॅटर इज मेड अप ऑफ ॲटम्स. हो, ह्या थेअरीनुसार त्यांनी काय सांगितलं की मॅटर इज मेड अप ऑफ ॲटम्स. हो हो, मग तुम्ही आता सांगितलं ना सर की मॅटर इज मेड अप ऑफ ॲटम्स, नाही का? त्यांनी 1803 मध्ये सांगितलं. हो, त्यावेळेस पहिल्यांदा सांगितलं त्यांनी, म्हणून मी हे वाक्य लिहिलं. फार महत्वाचं वाक्य होतं. आणि त्यांनी काय सांगितलं? हे ॲटम्स कसे आहेत? इनडिव्हिजिबल आहेत. हे ॲटम्स कसे आहेत? इनडिव्हिजिबल. शब्द येत नसतील तर पाठ करायचे डिक्शनरीतून. इनडिव्हिजिबल. इनडिव्हिजिबलचा अर्थ काय? ज्याचं डिव्हिजन करता येत नाही. ज्याचं डिव्हिजन करता येत नाही ते काय? इनडिव्हिजिबल. म्हणजे डाल्टनच्या म्हणण्यानुसार ॲटम्स कॅन नॉट डिवाइडेड, की ॲटम्सचं डिव्हिजन करता येत नाही. आणि अजून एक त्यांनी काय सांगितलं तर ते इनडिस्ट्रक्टिबल आहेत. इनडिस्ट्रक्टिबल म्हणजे त्यांचं डिस्ट्रक्शन सुद्धा होत नाही. हो, आपण त्यांना नष्ट करू शकत नाहीत.
माणूस त्याला डिवाइड पण करू शकत नाही आणि माणूस ऍटम्सला नष्ट पण करू शकत नाही, हे 1803 साली डाल्टननं सांगितलं. आणि त्याने सांगितलं ऑल ऍटम्स ऑफ an element are alike. हो, त्याने सांगितलं काय, all atoms of an element, all atoms of an element are alike. त्याने सांगितलं की सेम एलिमेंट आहे, समजा ऑक्सिजन एलिमेंट आहे, कार्बन एलिमेंट आहे, तेव्हा सगळ्या कार्बनचे ऍटम्स कसे आहेत, सारखेच आहेत. आणि अजून मात्र त्यांनी सांगितलंय, मात्र एलिमेंट बदलला की समजा कार्बनचं जितकं ॲटॉमिक मास आहे तितकं ऑक्सिजनचं नाही, एलिमेंट बदलला की त्याचं ॲटॉमिक मास सुद्धा बदलतं. तर ही काय डाल्टनची ॲटॉमिक थिअरी आहे. का म्हणू शकतोय मी, कारण धड्याचं नावच आहे इनसाइड द ॲटम, म्हणून ही पहिली डाल्टनची थिअरी की ॲटम कसा आहे, इनडिव्हिजिबल आहे, ॲटम कसा आहे, इनडिस्ट्रक्टिबल आहे, आणि ॲटम्स एलिमेंट कसे अलाइक आहेत, फक्त प्रत्येकाचं एलिमेंट बदलला की ॲटॉमिक मास सुद्धा बदलतं. आणि याची डायग्राम काढायची का, डाल्टन्स ॲटॉमिक मॉडेल मला खूप आवडते डायग्राम, कारण खूप सोपी आहे. डाल्टन्स ॲटॉमिक मॉडेल कसं बघा, असं छानपैकी कंपासनं गोल केलं आणि मध्ये थोडंसं डार्क केलं, झालं डाल्टन्स ॲटॉमिक मॉडेल. म्हणून तर म्हणलं मला खूप आवडती डायग्राम. छानपैकी कंपासनं गोल केलं, मध्ये पेन्सिलनं त्याला काळं केलं, थोडं फेंट काळं करायचं आणि काळं केलं की काय झालं, झाली डायग्राम, डाल्टन्स ॲटॉमिक मॉडेल. हे त्याची डायग्राम, हे त्याचे 4-5 वाक्य, पुस्तकात इतकेच दिलेले आहेत. आता हे झालं डाल्टन्स ॲटॉमिक मॉडेल. आता पुढचं बघू आपण, कोणत्या सायंटिस्टचा नंबर आहे. पुढे आहे थॉम्सन्स प्लम पुडिंग मॉडेल ऑफ ॲटम. बघा थॉम्सन्स, बघा मुद्दाम सांगितले बरं का, काय प्लम पुडिंग, मॉडेल ऑफ ॲटम. हा, आता नीट समजायचं सर, हे समजलं, थॉम्सन नाव आहे, जे थॉम्सन हे त्यांचं पूर्ण नाव. मॉडेल म्हणजे प्रतिकृती, ते माहिती आहे, आणि ॲटम म्हणजे अणु, ते माहिती आहे, पण काय भानगड आहे प्लम पुडिंग. तर प्लम पुडिंग काय आहे, तर जे आहे तिकडचा जो स्वीडन देशाचा तो काय आहे, खाऊ आहे, खाऊ. आपल्याकडे खाऊ तयार करतात की नाही तुम्ही, हा काय तिकडचा जो आहे प्लम पुडिंग, तो तिकडचा तो केक सारखा पदार्थ आहे स्वीडन देशाचा. हो, ह्या थॉम्सन साहेबांना आवडत असावा. हो, आणि त्या केक मध्ये काय टाकलेलं असतं, तर त्या केक मध्ये असे ड्राय फ्रुट्स टाकलेले असतात. हो, केक आणि केक मध्ये ड्राय फ्रुट्स आपण आताही करू शकतो. आपण केक आणायचा बाजारात, सध्या बंद, आपण घरी तयार करायचं आणि त्याच्यामध्ये काजू बदाम वगैरे टाकला की ते काय झालं, प्लम पुडिंग, किंवा सगळ्यासोबत गुड्डेचं बिस्किट. तुम्ही म्हणता आजचं लेक्चर चांगलं आहे, केक बिस्किट, गुड्डेचं बिस्किट बघितलं नाही सर, खातो आम्ही, बघत असतात ना त्याच्याकडे, तर बघाच, केअरफुली बघायचं. हो, मागं त्याची टीव्हीवर ॲड सुद्धा छान होती, काजू हो या खुशी दिखनी चाहिए. हो, ते गुड्डेचं जर का तुम्ही बिस्किट घेतलं तर त्याच्यामध्ये असे काजूचे तुकडे दिसतात. हो, दिसले तरच घ्यायचं, नाही तर डुप्लिकेट गुड्डे देऊ. तर ते जे आहे, हा, असे काजू दिसतात त्या बिस्किटमध्ये, मग ते जे आहे त्याला काय म्हणायचं, प्लम पुडिंग. हो, किंवा अहो सर असं तर मोतीचुराचा लाडू सुद्धा असतो, करेक्ट. हो, त्याच्यामध्ये ते मोतीचुराच्या लाडूमध्ये असतात तसं टाकलेलं. तर हे जे आहे त्याला आपलं प्लम पुडिंग, ते इंडियन प्लम पुडिंग.
तर हे काय आहे, किंवा थॉम्सन साहेबाचं जे स्वीडन देशाचं प्लम पुडिंग काय, तिकडचा तो केक अँड केक मध्ये ड्राय फ्रुट्स वगैरे असतात, त्याला प्लम पुडिंग म्हणायचं. तर ते मॉडेल, हे मॉडेल त्यांनी कधी काढलं 1904 मध्ये. हो, की यांनी 1806 आणि हे त्यानंतर साधारणपणे 100 वर्षांनी हे 1904 साली यांनी हे मॉडेल काढलं. आणि हे मॉडेल काय आहे तर पहा, ह्या मॉडेलचे अगोदर डायग्राम काढतो म्हणजे लक्षात येईल. हे थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल, हे असं कंपासनं गोल काढला आणि पहिल्यांदा पॉझिटिव्ह 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 काय आहे असे काढायचे पॉझिटिव्ह. पण लक्षात घ्या, जितके पॉझिटिव्ह काढले तितकेच निगेटिव्ह पण काढायचे. याच्या बाजूला मला अनगोल किंवा म्हणून असं गोल करायचं, त्याच्या बाजूलाच काय करायचं निगेटिव्ह. हे काय आहे, हे काय आहे थॉम्सन्स मॉडेल. आता त्या ह्या मॉडेलनुसार काय सांगितलं त्यानं बघा, हे थॉम्सन मॉडेलनं सांगितलं ॲटम कन्सिस्ट ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज. हो, हे फार महत्वाचं बरं का, की त्या काळामध्ये हे रिव्होल्युशनरी होतं, क्रांतिकारक होतं. पेपरच्या हेडलाईन झाल्या होत्या की 100 वर्ष काय मानून चालत होते, की डाल्टनची थेरी वर लक्ष होतं जगाचं, संबंध जगाचं, की ॲटम इज इंडिव्हिजिबल. पण तब्बल 100 वर्षानंतर याने सिद्ध केलं नो 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 नॉट ॲट ऑल, ॲटम इज डिव्हिजिबल. आणि ॲटम काय आहे, डिव्हिजिबल आहे. आणि ॲटम मध्ये पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज आहे. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट थॉम्सननं सांगितली. त्यानं काय सांगितलं, ॲटम consists of positive and negative चार्ज, की त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह पण चार्ज आहे आणि निगेटिव्ह पण चार्ज आहे. आणि त्यानं काय सांगितलं की हा पॉझिटिव्ह चार्ज कसा आहे, हा डिस्ट्रीब्युटेड आहे ॲटम मध्ये, आणि निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स त्याच्यामध्ये एम्बेडेड आहे. त्याने काय सांगितलं की पॉझिटिव्ह चार्ज सगळीकडे विभागला आहे पूर्ण गोलमध्ये, आणि त्याच्यामध्ये निगेटिव्ह चार्ज काय आहे, रुतलेला आहे, एम्बेडेड. पुस्तकामध्ये शब्द EMBEDD एम्बेडेड, त्याच्यामध्ये रुतलेला आहे निगेटिव्ह चार्ज. अरे बापरे, हा करेक्ट करेक्ट, तुमच्यापैकी कोणाच्या मनात आले सर हे तर टरबुजासारखं वॉटरमेलॉन. हो, अजून एक खायचा पदार्थ वॉटरमेलॉन बघितलंय, हो बघितलंय. चिरले टरबूज बघितलं, हो. त्याच्यामध्ये काय असतो, काय असतो टरबुजामध्ये, लाल भाग असतो. करेक्ट. आणि लाल भागामध्ये काळ्या बिया, सीड्स, काळ्या सीड्स काय असतात, एम्बेडेड असतात, रुतलेले असतात. मग थोडक्यात आपल्या भाषेत समजून सांगायचं म्हटलं तर तो लाल भाग पॉझिटिव्ह चार्ज, तो लाल भाग पॉझिटिव्ह चार्ज, आणि त्याच्यामध्ये रुतलेल्या काळ्या बिया निगेटिव्ह चार्ज. हो, टरबूज वगैरे पुढे चिरलं की लक्षात आलं पाहिजे थॉम्सन्स मॉडेल, किंवा गुड्डेचं बिस्किट बघितलं की लक्षात आलं पाहिजे थॉम्सन्स मॉडेल. की काय आहे की अकॉर्डिंग टू थॉम्सन की ॲटम कन्सिस्ट ऑफ पॉझिटिव्ह चार्ज अँड निगेटिव्ह चार्ज. याचा अर्थ काय, ॲटम इज डिव्हिजिबल. तो त्याचं डिवायडेशन करता येतं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मध्ये. आणि त्याने सांगितलं पॉझिटिव्ह चार्ज इज डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट द ॲटम अँड निगेटिव्ह चार्ज, आणि ह्या निगेटिव्ह चार्जला इलेक्ट्रॉन हे नाव जगाला पहिल्यांदा थॉम्सननं दिलं. की त्यानं सांगितलं की डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन्स त्याच्या नावावर जाते. आणि त्याने सांगितलं की निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स आर एम्बेडेड इन द पॉझिटिव्ह चार्ज. त्या पॉझिटिव्ह चार्जमध्ये ते रुतून बसलेले आहे. आणि त्याने एवढं सांगितलं काय आहे की पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज आर प्रेझेंट इन इक्वल क्वांटिटी. इक्वल क्वांटिटी मध्ये असतो. जितका पॉझिटिव्ह चार्ज आहे तितकाच
निगेटिव्ह चार्ज असतो ना कम ना जादा, म्हणून आकृती काढताना सुद्धा ती काळजी घ्यायची. आपण जितके पॉझिटिव्ह दाखविल्यात तितकेच निगेटिव्ह दाखवलेत. हो कसं आहे, रप 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 पॉझिटिव्ह निगेटिव्ह करत बसायचं नाही. आणि जितके पॉझिटिव्ह आहेत तितकेच निगेटिव्ह आहेत, म्हणून ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. म्हणून ॲटम कसा आहे, न्यूट्रल आहे. बघा न्यूट्रल म्हणजे तटस्थ आहे, जितकं पॉझिटिव्ह आहे तितकंच निगेटिव्ह आहे. कोणी जास्त नाही कोणी कमी नाहीये. आणि बोथ चार्जेस बॅलेन्सेस इच अदर, आणि दोघे एकमेकाला काय करतात, बॅलेन्स करतात, सांभाळून घेतात. म्हणून ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल, तो न्यूट्रल आहे. आणि हे सगळे काय आहे, हे आहे आकृती सगट. कोणतं, थॉमसन्स प्लम पुडिंग मॉडेल ऑफ ॲटम. आज के लिए इतना ही काफी.